पुढच्या वर्षी घरी आलेली आहे आणि घरी येता येता सकाळी चिकनवाल्या सांगितले की लॉलीपॉप ठेवण्यासाठी. सो येताना मी आता हे लॉलीपॉप आणलेले. मित्रांनो हे बघा, अशा प्रकारे आपल्या गरमागरम असे काकडीचे वडे एकदम खुसखुशीत असे टम्म फुगलेले. सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. आणि आज आहे संडे. मस्त संडेची सकाळ झालेली आहे. बाप्पाची आम्ही पूजा केलेली आहे आणि आज संडेसाठी माझा रेनकोट हरवलेला आहे. अधूनमधून पाऊस चालूच आहे. सो आजचा आम्ही राईड कॅन्सल केलेला आहे. आज म्हटलं आपण रेनकोट वगैरे घेऊया, तो कटोरी स्पेशल करूया. आणि आजचा आपण नाश्ता करत आहोत. लंबीस मस्त हॉटेल आहे, स्टेशनच्या अगदी बाजूलाच आहे. तिकडे आम्ही बसलेलो आहोत. आणि इकडे आपला नाश्त्याला इकडे आहे मैसूर डोसा आणि इकडे इडली सांबर. चला आपण नाश्ता करून घेऊया. तो नाश्ता करून झाला. आता इकडची गरमागरम कॉफी आम्ही एन्जॉय करतो. आणि खूप मस्त आहे हॉटेल. अगदी प्राइस पण रिझनेबल आहे, त्यासाठी मस्त आहे. आणि क्वालिटी पण चांगली आहे. कॉफी पिऊन घेऊया. तर मित्रांनो मस्त नाश्ता करून झालेला आहे. आता आपण चाललेलो आहोत फरसांच्या दुकानामध्ये, जे होलसेल मध्ये फरसांचं दुकान आहे आमच्या स्कूल जवळ तिकडे. कारण साईला तिथून थोडासा खाऊ घेऊया. खाऊ संपलेला आहे आणि नंतर मग घरी जाऊया. तर पाहता तुम्ही गर्दी घेते आणि हे होलसेलचं दुकान आहे. इथे खूप सारी गर्दी असते. त्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी पण चांगली असते. खूप सारी गर्दी असते या दुकानात. आम्ही इकडूनच फरसाण घेऊन जातो. भाई गाइस, बिना रेस के गाड़ी चलती का? बिना रेस का, ये देखो बिना रेस के गाड़ी चल रही है, बिना रेस के. ये देखो, कुछ नहीं कर रहा हूँ मैं, कुछ नहीं कर रहा हूँ. क्या पता गैरेज वाला संतोष भाई ने, ये देखो बिना रेस की गाड़ी. कोई देखा है ऐसा? कमाल हो गया. कमाल. मित्रांनो आता बुधवारी गटारी आहे, पण आज मी काही गटारी करणार. पाठीमागे मोठी एवढी लाईन होती ना, बापरे, पूर्ण रोड पर्यंत लाईन. गटारी चिकन. त्या दिवशी बोललास ना वडापाव आणलेला तेव्हा. साईला बघा मस्त आम्ही मेदू वडा घेऊन आलेलो आहोत. तर साई बोलतात वडापाव का नाही आला, तर बोलू मेदू वडा खा ना आता. सो साई आता क्लासवरून आलेला आहे. साईची एक्झाम आहे उद्यापासून, सोमवारपासूनच. ते चिकन आणलेलं आहे, ते बनवण्याची तयारी करूया. त्यांची तयारी केलेली आहे. ते चिकन आपल्या शिजत ठेवलेलं आहे. मी सुकं चिकन बनवले. इकडे कुकरमध्ये थोडासा मी रस्सा बनवला, कारण आमच्याकडे रस्सा जास्त कोणीच खाईत नाही. साई पण नाही खाईत, साईचे पप्पा पण नाही. जेमतेम असा थोडासा रस्सा करता येईल. हे बघा इकडे कुकरमध्ये रस्सा लावलेला आहे आणि इकडे सुकं चिकन बनत आहे. आणि साईसाठी थोडीशी मी चिल्ली बनवणार आहे. त्यासाठी मी इकडे असं चिकन आता चिल्लीसाठी एकदम बारीक करत आहे. जे बोनलेस चिकन आणलेलं आहे ते. या फटाफट आपण बाकीचं पण स्वयंपाक आहे तो पण थोडासा आवडून घेऊया, नंतर थोड्या वेळाने गप्पा मारूया. आणि मी आज बनवले काकडीचे वडे. गटारी स्पेशल काकडी काढून ठेवलेली. कालच मी काकडी आणलेली होती. सो मी काकडीचे वडे बनवणार आहे. आमच्या साईला खूप आवडतात, म्हणजे आई बनवायची तेव्हापासून माझं साई खायला लागले. तो आतापर्यंत मी कधी साईला बनवून देते. काकडी आणली ना की आमचे वडे असतातच. आणि माझ्या लाडू आहेत, त्यांचा पण कॉल येत आहे, व्हिडिओ कॉल करत आहे, मावशी आहे मावशी आहे. चला जेवण करता करता त्यांच्याशी थोडी बोलते. आणि आपला रेनकोट हरवला आहे, त्यासाठी आजचं आपण काही बाहेर गेलोच नाही सह्याद्री फिरण्यासाठी. आजचा आपला ब्लॉग घरातला असणार आहे. चला व्हिडिओ मध्ये तुम्ही बनवून राहा. तर मी त्याला चिकन बनवण्यासाठी ठेवलेलं आहे. आणि आता इकडे मी काकडीचे वडे बनवणार आहे. ताईला माझ्या आवडतात म्हणून. त्यासाठी मी आता इकडे काकडी किसून घेते. कोणती काकडी तुम्ही आणली ना तर ना थोडी कट केल्यानंतर ना थोडं खाऊन बघायची, कारण ना काही काही काकडी थोडी कडू असते. कारण एकदा ना आमची मावशी बनवत होती, काकडी कापून पूर्ण पीठ भिजवलं आणि नंतर वडे केले ना, वडे कडू लागत होते, कारण ना ती काकडी कडू होती. त्यासाठी ना कधी पण तुम्ही काकडी कापली ना थोडासा तुकडा खाऊन बघायचा. आता मी पटापट किसून घेते, नंतर मग हिच्यामध्ये पीठ भिजवून आपण शेवटला वडे करायचे. सगळं आपलं चिकन वगैरे झाल्यानंतर. सो बाजूला आपला रस्सा आहे तो पण तयार झालेला आहे. आणि इकडे बघा सुकं चिकन पण आपलं तयार झालेलं आहे. एवढी जेमतेम ग्रेव्ही मी ठेवलेली आहे. तर साईडला ठेवूया आणि वडे बनवाय घेऊया. बघा वड्यांचं पीठ मस्त आपलं थोडंसं मी फुगत ठेवलेलं 10-15 मिनिटासाठी. आणि जेवढा तुम्हाला वडा पाहिजे, मोठा छोटा एवढे तुम्ही वडे बनवू शकता. आणि काकडीचं पाणी आहे.
कारण जेव्हा आपण काकडी किसतो ना तेव्हा जास्त पाणी असतं, त्यासाठी पहिले अर्धं पाणी काढून ठेवायचं, मग तेच आपल्याला नंतर वडे थापण्यासाठी होतं. आणि प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, काही लोक दुधाची पण पिशवी घेतात, पण ह्या पिशवीवर ना चांगले वडे थापले जातात. जेवढा आकार तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकाराचा वडा बनवायचा आणि मस्त खुसखुशीत असा वडा होतो काकडीचा. आणि सोपे आहेत एकदम, एवढं काही कठीण नाही आहे. झाला का नाही मस्त गोल? तेल तापले का चेक करूया. हां तापले. असं वडा घ्यायचा, सोडायचा. तसं चुलुकन आवाज आला ना. मित्रांनो हे बघा, अशा प्रकारे आपल्या गरमागरम असे काकडीचे वडे एकदम खुसखुशीत असे टम्म फुगलेले तयार झालेले आहेत. शेवटचा वडा आहे तो अजून पण आमची आई साईडला ठेवते, सो मी पण साईडला ठेवते, कारण आपली मुले असतात ना घरात, त्यासाठी बोलतात ना शेवटचा वडा त्यांना खायला द्यायचा नसतो, त्यासाठी. आणि इकडे कढईमध्ये तेल आहे, त्याच तेलामध्ये आता मी साईची चिल्ली बनवून घेणार आहे. मस्त बघा वडे आपले काकडीचे तयार झालेले. चिल्लीचे चिकन आहे, त्यामध्ये सगळं काही मी मिक्स केलेलं आहे. साई कसं असं चिकन खात नाही ना, त्यासाठी त्याला मी थोडं चिल्ली बनवतेच नेहमीचं, कारण तो सुका ओला कोणतंच चिकन खात नाही. त्याला थोडंसं फ्राय करून दिलं ना की बरोबर तो खातो. तेल थोडंसं काढून ठेवलं पाहिजे होतं, आणि जाऊ द्या आता. संध्याकाळी लॉलीपॉप बनवणार आहे ना, त्यासाठी वापरून जाणार. बाकीचं थोडंसं काम आहे ते आवरून घेते, मग जेवणाची तयारी. पाहताय तुम्ही मस्त थाली सजवलेली आहे. सुक्का चिकन, रस्सा चिकनचा, चिल्ली, वडे आणि राईस. अशा प्रकारे कांदा आणि लिंबू आहे, तुम्ही थालीमध्ये ठेवलेला नाही. सो अशा प्रकारे आजची गटारी स्पेशल संडे झालेला आहे. चला मग झालं काम, जायचं की नाही? हो जाऊया, झालं. शेवटचं काम आहे. आणि मित्रांनो जेवलो ना तर सगळं काम आवडतं, कपडे वगैरे धुतले, आता भांडी पण घासली बघा सगळी. आता जाऊया. चला मग हमको अभी जैकेट लेना है, देखते हैं कितना क्या प्राइस में मिल रहा है जैकेट. अच्छे प्राइस में मिला तो ले लेंगे. अभी कौन सा लेंगे? मेरे को लग रहा है कि वही शॉप में जाके ना लेने का, वही शॉप में जाके लेंगे ना तो अच्छा रहेगा अपने को. हाँ तो वो अच्छा कंपनी का है ना, इसके लिए फिक्स रेट है. फालतू जॉब भी मिलेगा पण मतलब नाही कुछ. पुण्याला जाण्यासाठी निघालेली आहे. आम्हाला आणायचा आहे रेनकोट, आणि मागच्या वेळेचा जो आपला रेनकोट होता तो चांगल्या कंपनीचा रेनकोट होता, रायडरचा आम्ही रेनकोट घेतलेला. आता माहिती नाही मिस्टर कोणता रेनकोट घेणार. जे टॉपबॉक्स आम्ही घेतलेलं आहे ना त्याच शोरूममध्ये आम्ही चाललेलो आहोत. सो बघूया तिथे आपल्याला कितीपर्यंत रेनकोट भेटतो तो. कारण जो माझा पायजमा होता ना मित्रांनो, जो जुनावाला मी पायजमा घालायची, घरी आल्यानंतर ना तो पण पूर्ण त्याची पण सिलाई उसवली. त्यासाठी आता मला पूर्ण सेट घ्यावं लागेल. तर हे बोलले की मला पण मी नवीन घेतो, कारण ह्यांच्या रेनकोटमध्ये पूर्ण पाणी जमा होतं, त्यासाठी लोकांना पण रेनकोट घ्यायचे आहेत. तो चला आता आपण जाऊया उल्हासनगरला, आणि तिथून मग मी ताईकडे जाणार आहे माझ्या लाडूंना भेटायसाठी कल्याणला. आणि सकाळपासून मित्रांनो आज एवढं काम करते ना, खूप म्हणजे खूपच काम. हळूच किती फास्ट मारतात बघा. सकाळी आज मी त्याला एवढं काम झालं आहे ना की अजिबात आज मला विश्रांती भेटलेली नाही आहे. म्हणजे पूर्ण कामच करते. जेवढ्यानंतर पूर्ण भांडी वगैरे सगळं काही काम आवरून आली. म्हणजे व्हिडिओ बनवायचा, मग तो नंतर शूट करायचा, मग परत ते ठेवायचा मोबाईल, परत जेवणाला सुरुवात करायची, परत तो मोबाईल ओपन करायचा, परत शूट करायचा. म्हणजे खूप मेहनत लागते नाही का. जे व्हिडिओ काढतात त्यांना माहितीच आहे. सो
जरा कोणाचा पण व्हिडिओ तुम्ही पाहत असाल ना तर लगेच स्किप करत जाऊ नका, कारण व्हिडिओ काढण्यासाठी ना मित्रांनो खूप मेहनत लागते. जे करतात ना व्हिडिओ त्यांना माहितीच आहे. आणि जरा हळू चालवा हो. टायपॉड आणला नाही ना, त्यासाठी मला पण मोबाईल जरा जपून पकडावं लागेल. कारण जेव्हा आपण ब्लॉग करतो ना तेव्हा मी ह्या साईडनी करते, कारण ह्या साईडनी ना पूर्ण गाड्या येतात, येण्याची साईड असते. त्यासाठी ब्लॉग करताना पूर्ण लेफ्ट साईडनी करायची, डाव्या बाजूने. पण आता मी उजव्या हातात मोबाईल पकडलेला आहे. सो चला पोचूया उल्हासनगरला. तर मित्रांनो ट्रॅफिक बघा, इथे जाम ट्रॅफिक असते. कल्याणची ट्रॅफिक आहे. पूर्ण रोड जाम करून टाकलाय. आदिवासी दिन सोहळा आहे ना, त्यांची लॅरी चालली आहे ना. हा तेच एवढी गर्दी आहे बघा ना, किती गर्दी आहे. पूर्ण रोड भरलाय बापरे. उल्हासनगरला मी जाणार होती, पण उल्हासनगरला जो आम्ही टप बॉक्स घेतलेला आहे ना त्या दादांना मी कॉल केला, तर ते बोलले की आता माझ्याकडे रेनकोट नाही आहे. तर आमचा प्लॅन पूर्ण चेंज झाला. तर मी आलेली आहे माझ्या लाडोला भेटायला. या माझ्या 2 लाडो आहेत हे बघा, या माझ्या ताईच्या मुली आहेत. मला फोन करून एवढा परेशान करतात ना, मावशी ये मावशी ये मावशी ये. खूप म्हणजे खूपच. नाही आली तर मग रडत बसता. ही बघा ही नुसत्या वाट बघत असलेल्या की मावशी येते मावशी येते. मी सकाळपासून व्हिडिओ काढत होती ना, जेवण बनवता बनवता 50 वेळा मला कॉल केला असेल, मावशी काय करते मावशी काय करते. ते एक स्वयंपाक करत होती, यांचा फोन उचलत होती, मध्ये मध्ये व्हिडिओ काढत होती. खुश खुश चिमणी आहे माझी. मस्ती करते. बाय बाय बाय. पुढच्या वर्षी. आता कधी भेटूया? रक्षाबंधनला. रक्षाबंधन कधी? भाऊ राहील ना राखी बांधायला रक्षाबंधनला. हा कधी भेटणार रक्षाबंधनला? रक्षाबंधनच्या दिवशी. हा चला बाय बाय. मित्रांनो आता मी निघालेली आहे आणि ताईच्या मुली काय सोडता सोडत नव्हत्या. खूप दिवसातून गेली, त्यासाठी थोडीशी बसली. एकदाच आम्ही बसलो असेल, चहा पाणी वगैरे केला आणि नंतर मग गप्पा वगैरे थोड्या मारल्या. आता मी निघालेली आहे आणि आत्ता आपण डोंबिवलीला जिकडे आपण मिस्टरांचा रायडिंगचं किट घेतले आहे ना तिकडेच जाऊया. त्यांच्याकडे मागच्या वेळेस जेव्हा मी गेलो ना तेव्हा नव्हता. शेवटी जर 90 फीट रोडला आम्हाला नाही भेटलं ना तर आम्ही तिकडेच जाणार. हां रायडाचंच घ्यायला जाणार त्या दुकानामध्ये, कारण तिकडे फिक्स रेट आहे. सो काय ऑप्शनच नाही आमच्याकडे. सो चला निघालेले आहेत आपण पटापट. आता थोड्या वेळातच आपण पोचू. हे बघा मित्रांनो पाठीमागे गेलं 90 फीटला जिकडे आम्ही जॅकेट घेतलेलं, तिकडे रायडिंगचा किट घेतलेला तिथे तो तिकडे नाही आहे. मिस्टर म्हणतात नको आता आपण घरी जाऊया आणि जरा ऑनलाईन शॉपिंग करूया. बघूया ऑनलाईन मध्ये आपल्याला चांगलं भेटतंय का. नंतर मग अजून 8 दिवस आहेत ना, नंतर मग घ्यावंच लागेल. चला. सो मित्रांनो मी आता घरी आलेली आहे आणि घरी येता येता सकाळी चिकनवाल्याला सांगितले की लॉलीपॉप ठेवण्यासाठी. सो येताना मी आता हे लॉलीपॉप आणलेले. सो आता मी माझ्या साईला लॉलीपॉप बनवून देणार आहे. बट मॅरिनेट करून घेते आणि लगेच आपण लॉलीपॉप बनवायला घेऊया. अम्मा मला पण लॉलीपॉप बनवायचे गेल्या तू दिलीच नव्हती मला लॉलीपॉप. हां मग कोणी मी एकटीने खाल्लेले. हो कारण मी चिल्ली खाल्लेली आणि आता मी चिल्ली नाही खाल्ले. आता मला लॉलीपॉप पाहिजे. काय खोटं बोलतोय. चिलीचे फक्त 4 पीस तू वाचवलेस, बाकी सगळे तू खाल्लेस. त्यामध्ये सॉस नव्हता. मग सॉस घ्यायचंच ना थोडा. नाही आता हे 10 लॉलीपॉप आहेत. मग मला 4. मस्त आलंय ना कोटिंग. आता पण 10-15 मिनिटं ठेवायचे असेच, नंतर फ्राय करायचे. धुवून ठेवली. आता मगाचं टी शर्ट घालायला पाहिजे ना मित्रांनो. किती कपडे असं धुवायला माहिती आहे. जे आता मी घातलेलं ना तो खूप एकदम घामाघूम झालेला. लगेच दुसरं आता हे घालतो सँडो. सो काय बनवते लॉलीपॉप. अरे वा गटारी जोरात आहे आमची. सकाळपासून ना मला किचन मध्ये कोंबून ठेवली नाही का.
गटरी जोरात आहे आमची. साईची एक फरमाईश, यांची एक फरमाईश, दोघांचे अलग अलग. कोणाला चिल्ली पाहिजे, कोणाला लॉलीपॉप पाहिजे. हे 2 लॉलीपॉप कसे आहेत बघा. आता हे कसं करणार, हे बघा. हे कसं खायचं, टाकते असंच टाकून दे. हे बघा ना कसं आहे. अलग एकदम. साईला आमची चिल्ली खूप आवडते. साईला खूप आवडतं चिल्ली क्रिस्पी. बापरे फुल खाऊन फेवरेट आहे टाकेल. त्याची फेवरेट. अख्खा प्लेट मग तो प्लेट खाऊन जेवणार नाही टाकेल. हा, पण तो जेवला नाही हा. दुपारी. तो जर चिल्ली आणि क्रिस्पी असं काय खाल्लं ना मग तो जेवणार नाही. अजिबात नाही. आता सकाळी क्रिस्पी आणि वडा खाल्ला आणि जेवला बॅलन्स नाही. करतो बॅलन्स. जेवला नाही तो. आता पण लॉलीपॉप खाली बोलतोय आता मी राईस खाणार म्हणून. आता काही माहिती नाही जेवेल की नाही. आता इथे हे बघा मस्त पैकी आपला लॉलीपॉप बनतोय. फ्राय डीप फ्राय. डीप फ्राय. सकाळचंच तेल घेतले कारण मग एक्स्ट्रा तेल राहील ना, परत आता उपवास येणार, त्याच्यामध्येच करून घेऊया. मित्रांनो मस्त बघा गरमागरम आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत. आणि अर्धे लॉलीपॉप इकडे बनत आहेत. सो चला मस्त आजचा आपला आपण व्हिडिओ घरच्या घरी मस्त शूट केलेला आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, त्यामध्ये आपल्याला स्वतः भेटलं नाही, ते एक आपलं काम राहिलेलं आहे. ते काम आपण ऑनलाईन बघूया आपल्याला भेटतंय का. नाही भेटला तर आपण मग तिकडेच जाऊया. जे आपण रायडाचा घेतलेला आहे ना त्या शॉपमध्ये जाऊया, तरी मग आपल्याला घ्यायचं आहे. चला मस्त आता जेवणाची सगळी तयारी झालेली आहे. आता मी जेवण घेतो. आणि तुमची पण गटाने तुम्ही केलीच असेल किंवा ती डिलिव्हरी करा, तर मी त्यांना छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. आणि तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं बेल बटन ऑल करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. व्हिडिओ पुन्हा अशा ठिकाणी ब्लॉग्स होतोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके दादा, बाय बाय.